पावावे ठाया असे सवे बोलो तया। भाव ऐसी क्रिया राखे खोट्या खोटे पण वाखे। भावा ऐसे क्रिया राखे खोट्या खोटे पण वाखे। न ठेवू अंतर न ठेवू अंतर काही भेदाचा पदर। न ठेवू अंतर काही भेदाचा पदर। तुका म्हणे जीवे भावे सत्या मानवी जे देवे। तुका म्हणे जीवे भावे सत्या मानवी जे देवे। पावावे ठाया असे सवे बोलो तया। भावा ऐसी क्रिया राखे खोट्या खोटे पण वाखे। न ठेवू अंतर काही भेदाचा पदर। तुका म्हणे जीवे भावे सत्या मानवी जे देवे। आम्हाला तू आमच्या ठिकाणी पोहोचव असे आपण देवाला म्हणूया। ज्याचा जसा भक्तिभाव देव विषय असे तसा देव त्याच्याशी वर्तन करत असतो। जो खोटेपणाने दिवशी वागतो त्याचा खोटेपणामुळे त्याच्या पुढे दुःख होते। म्हणून आम्ही देवाशी काही अंतर न ठेवता काहीच भेद आम्ही ठेवणार नाही। संत तुकाराम महाराज म्हणतात, आमचे हे जीवाभावाचे सत्य वागणे देवाला मानवते। पावावे ठाया म्हणजे हे देवा आम्हाला तुझ्या चरणापर्यंत पोहोचव। भक्त ज्या भावाने देवाला हाक मारतो त्या भावाने देव त्याला प्रतिसाद देतो। जर मनात खोटेपणा दिखावा किंवा दुटप्पीपणा असेल तर त्यातून दुःख आणि अस्वस्थता निर्माण होते। तुकाराम महाराज सांगतात की देवाशी व्यवहार करताना कोणताही भेद अंतर किंवा अडपडदा ठेवू नये। खरी भक्ती ही निरागस सत्य आणि प्रेम पूर्ण असते। मन वाणी आणि कृती यामध्ये एकरूपता असेल तर देव त्या भक्तावर प्रसन्न होतो। एक छानशी गोष्ट, एका गावात गणू नावाचा एक वारकरी राहत होता। रोज मंदिरात जाऊन तो मोठ्याने भजन करायचा, टाळ व मृदंग वाजवायचा। गावातील लोक म्हणायचे, गणू फार मोठा भक्त आहे, पण मनातून तो लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून भक्ती करत होता। कुणी त्याचे कौतुक केले नाही तर तो रागवत असे। त्याच गावात विठाबाई नावाची एक वृद्ध स्त्री होती। ती फार गरीब होती। मंदिरात मोठ्याने भजन करायला तिला जमत नसे, पण रोज सकाळी ती घरासमोर सडा टाकून म्हणायची, विठ्ठला माझ्या मनात तू राहा। गावात एखादी भुकेलेला दिसला तर त्याला भाकरी द्यायची, दुःखी माणसाला धीर द्यायची। एकदा गावात मोठा दुष्काळ पडला, लोक संकटात आले। गणू रोज देवापुढे मोठमोठ्याने प्रार्थना करत होता, पण मनात सतत भीती आणि तक्रार होती। देवा मी एवढी भक्ती करतो तरी माझ्यावर संकट का असे तो म्हणाला। विठाबाई मात्र शांत होती। ती म्हणाली, देवाशी भेद नको, सुखात आणि दुःखातही त्याच्यावर प्रेम ठेवायचे।
ती स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना अर्धी भाकर देत होती. एका रात्री गणूला स्वप्न पडले. पांडुरंग म्हणाला, गणू, तुझ्या ओठावर माझे नाव आहे, पण मनात लोकांची स्तुती आहे. विठाबाईच्या मनात मात्र खरा भाव आहे. ती मला काही मागत नाही, फक्त प्रेम देते. गणू जागा झाला. त्याला स्वतःची चूक कळली. दुसऱ्या दिवशी तो विठाबाईकडे गेला आणि म्हणाला, आई, खरी भक्ती काय असते ते मला आज समजलं. विठाबाई हसली, म्हणाली, देवाला शब्द नाही, भाव लागतो रे बाळा. त्या दिवसापासून गणूने दिखावा सोडला. तो शांतपणे सत्यभावाने विठ्ठलाचे नाम घेऊ लागला. देवापुढे कृत्रिम भाव चालत नाही. अंतरीचा जो प्रेम, भक्ती, भगवंत हा सर्व व्यापक आहे आणि तो अंतःकरणात विराजमान आहे. ही व्यापक दृष्टी या अभंगाचा गुह्य अर्थ